मग काय म्हणाले ते? बरं झालं परमेश्वर आलास. मी नंतर फोन करतो. त्या फ्लोरिस्टकडे जा आणि म्हणावं एक फार मोठा बुके हवाय ताबडतोब. जाऊन एकदाच त्या भन्साळीच्या मड्यावर मारतो. पण ते बरे आहेत ना आता? त्याला बरं नसेल काय झालं? आपल्या सगळ्यांना पोचवून खपेल तो म्हातारा. मी स्वतः बुके घेऊन जाणार आहे त्याच्याकडे आज. काय काय करावं लागतं नाही आयुष्यात. आणि वर गोड गोड हसावं लागतं त्यांची तोंड पाहून. आज सगळ्यांना फोन केले होते मी. त्या भन्साळीच्या पोराला सुद्धा फोन केला होता वाड्यावर जाण्याविषयी. राजी झाले सगळे? नवून सांगतायत कोणाला. पण यावेळेस त्या सगळ्या चण्या फुटाण्यांना असं खिशात भरून असं पाकिटात टाकून पॅक करून घेऊन येणार आहे बघ मी. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हाँ बोल रे विष्णू. इथे ना जरा म्हणजे एक अजबच गोष्ट झाली आहे. आता काय? आपल्या पार्वती वहिनींचा फोटो आहे ना, त्याच्या काचेला तडा गेलाय. काय? असा कसा गेला तडा? पडली का फ्रेम खाली? नाही ना, त्याचंच आश्चर्य वाटतंय. फ्रेम भिंतीवरच आहे, फक्त काचेला तडा गेलाय. मालक, असं कसं झालं असेल हो? एक काम कर विष्णू. हा, फ्रेम बनवणाऱ्या कारागिराकडे घेऊन जा आणि त्यालाच विचार. आणि आता गेलाच आहे तडा तर नवीन काच बसवून घे. त्या तसबिरीचं नशीब काय आहे देव जाणे. काही ना काहीतरी होतच असतं. मी काय म्हणतो मालक, म्हणजे हा सगळा प्रकार मागे नाही का ते कंदील भुयारात, तसा काही भूताटकीचा प्रकार? फोन ठेव विष्णू. चिडू नका मालक, ऐका तर माझं. विष्णू, माझा भूता खेतांवर विश्वास नाही. या जगात जे जे काही होत असतं त्यामागे एक पक्क शास्त्रीय कारण असतं. कळलं? असं भूतानी हात फिरवून किंवा जादूची कांडी फिरून काहीही होत नसतं. बरं. आणि आता फोन ठेव. माझी पूजेची वेळ झालेली आहे. दुपारी मोकळा झालास की फोन कर, आपण तेव्हा बोलू. बर. काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. श्रीराम श्रीराम. कुसुमात्या, तुमच्यासाठी. काय ग? नानखटाई आवडते ना तुम्हाला? अहो सकाळी ना बेकरीमध्ये गेले होते ना ब्रेड घ्यायला, तेव्हा दिसली. लगेच तुमची आठवण झाली म्हणून घेतली. अगे कशाला उगाचच खर्च केलास तू? अगं वा, असं का म्हणता? आणि तुम्ही माझ्यासाठी इतकं करता ते. त्या दिवशी दुधी हलवा करून आणला होतात ना, तुम्हाला सांगते कुसुमात्या, ऑसम झाला होता. झाला होता ना? आवडला ना तुला? नाही अगं, परत केला असता मी, पण पुढल्या आठवड्यात करेन. हा का? काय माहितीये का, माझा सप्ताह चालू आहे ना स्वामींचा. अगो जप तप, म्हणजे मला अख्ख्या दिवसात ना अजिबात वेळ मिळत नाही. कसं काय सांगतो तुम्हाला एवढं सगळं करून ना? काय दुधी हलवा ना? अगं सोपं आहे, माहितीये का काय करायचं? नाही ते नाही, मग हे म्हणजे जप तप उपासना आणि कसं काय जमतो सगळ्यांना? नाही जमतो काय ग? जमत म्हणजे हे म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे, सगळ्यांना नाहीच जमत, पण मला सवय आहे ना. हो अगं, काय माहितीये, मी 3 वर्षाची असताना ना. आता सध्या कुठले बाबा, म्हणजे तुम्ही कुठल्या बाबांकडे? नाही ना अगं, पंचायतच आहे. म्हणतात ना, गुरु बिना कौन बतावे वाट. काही नाही ग, गुरु हवा ग बाई, गुरु खरंच हवा. माहिती म्हणजे सध्या कुठल्याच गुरुकडे नाही का तुम्ही जात?
नाही ग, नाही तसे खूप झाले माहितीये का, पण काही काही ना वाईट अनुभव येतात माहितीये. अगं हो, म्हणजे त्या एका बाबांकडे जात होते नाही का मी मागच्या वेळेला. मागच्या वेळी. अगो काय चोर निघाला मेला, फ्रॉड ग. काय सांगताय? हो मग, आणि मी आपली त्याच्यावरती आंधळ्यासारखी श्रद्धा ठेवून बसले ना, पण ह्याचे आपले वेगळेच धंदे. आता बसलाय जेलमध्ये प्रवचन झोडत. काय माणसं असतात नाही एक एक. हो गो, जग अगदी अगदी वाईट आणि दुष्ट आहे बाई. आणि तुझ्यासारख्या भाबड्या मुलीला तर फसवतीलच, भामटे मेले. म्हणून ना मम्मी आत्या, म्हणून मी तुम्हालाच विचारायला आले. काय ना आत्या, माझी खूप इच्छा आहे की आपला सुद्धा कोणीतरी गुरु असावा. म्हणजे खरं सांगू का, तुम्ही असताना ना मला गुरुची अजिबात गरज नाही. आहो मी कुठे ग, मी कुठे एवढी मोठी, मी आपली आपली साधीच भक्त आहे. नाही आत्या, तुमचं ग्रेटनेस तुम्हाला कळलेलं नाही. आहो इश, काहीतरीच काय बोलतेस. पण मी घेऊन जाईन तुला. अगं ते चिंचणकर वहिनी आहेत ना, त्यांच्या ओळखीचे एक बाबा आहे. अरे देवा, पण त्या फ्रॅक्चरहून घरात बसल्यात. नाही मी विचार करत होते ते तुम्ही नाशिकला गेला होतात बघा शांत करायला, कोणी बाई भेटल्या तुम्ही हो, मी विसरले कशी. हो त्या आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. त्या मुंबईतच कुठेतरी राहतात. हो नाही, पण मुंबईत नक्की कुठे होत्या? मुंबईत नाही गो, नाही मला माहित. नंबर असेल ना, फोन नंबर. बघ मी कशी वेंदळी आहे बघ, नंबर घ्यायला सुद्धा विसरले आता. नंबर अगं नाही विसरले नाही. अगं वहिनीच्या डायरीमध्ये टिपून ठेवलेला आहे नंबर. आय अशी कशी विसरेन मी. तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. तुझी गाडी एकदा रुळाला लागली म्हणजे झालं. खरंच मी सांगते, मी तुझ्यासाठी नवच बोलणार आहे. एक छानसा मुलगा मिळाला ना की मग छान. कसा काय वाटला वाडा? थोडं भीतीदायक नाही वाटत? भीतीदायक काय म्हणताय तुम्ही? हो कानेटकर, जरा सांगा की त्यांना. काय मस्त वाडा आहे. ही असली जागा मिळते का कुठे हल्ली? वाडा तर खूप छानच आहे. छान नाही, A1 आहे, A1. आतून बघा तुम्ही. पाहिजे तर आपल्याला हवी तशी मोडतोड करून घेऊ आपण, आपल्याला पाहिजे तिथे. ओ शर्मा साहब, ये 5,000 रुपए का जूता निकाल के जमीन पे चल को देखो, कैसा मऊ 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 लगता है. तुम्हारा वो गोरा साहब और मेम साहब आएगा ना, येड़ा हो जाएगा, येड़ा. रुको मैं दिखाता हूं. देखो देखो, कुछ नहीं होता है, मऊ मऊ है सब. उनको बोलो, ए विष्णु, हे आपले पाहुणे, जा चहा पाणी कर त्यांच्यासाठी. काय हो यशवंतराव, इथे पाण्यापिण्याचा काय प्रॉब्लेम नाही ना? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही एक काम करा, इकडच्या कुठल्याही तुळशीचं, त्या तुळशीचं एक पान जरा तोंडात टाका. जर ते गोड लागलं तर समजायचं की आजूबाजूला मोप पाणी आहे म्हणून. हे तुम्हाला कसं ठाऊ? अहो शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, मला नाही कळणार तर कोणाला कळणार. एक काम करतो, तुम्हाला दाखवतो, थांबा. खबरदार, आमच्या तुळशीला हात लावाल तर खबरदार. काय बोलला तू? काय म्हणाले?
दीड दमडीचा नोकर साला काय झालं? चल बघू ते काय झालंय. चलाट म्हटलं ना तुला. श्वास कोंडला होता त्याचा. मी इतकी घाबरले होते ना प्रिया. यांनी त्याला तसाच उचलला आणि टॅक्सीत घातला आणि हॉस्पिटलमध्ये नेला. मग हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत नॉर्मल झाला होता, पण तरी सुद्धा एकदा डॉक्टरांना दाखवून आणला. डॉक्टर सुद्धा म्हणाले काही झालेलं नाहीये त्याला, एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे अचानक त्याचा श्वास कोंडला. अगं इथे टीव्ही बघत बसला होता. मी काहीतरी काम करायला आतमध्ये गेले आणि येऊन बघते तर हा टीव्ही बंद करून असा बेडवर पालथा झोपला होता. मी त्याला उठवायला गेलं तर हे असं. राधावहिनी, गेल्या वेळी सुद्धा बघ टीव्ही बघूनच तो व्हायलंट झाला होता, आठवतं तुला? पण तू म्हणतेस की तो कार्टून्स बघत होता, त्यात त्याला असं काय दिसलं असेल की ज्याच्यामुळे बहिणी, प्रथमेशने एखादं नवीन चित्र काढलंय? नाही म्हणजे त्यातून कदाचित आपल्याला एखादा क्लू. नाही नाही, मी तरी पाहिलं नाही. बरं, आता कसा आहे तो? नॉर्मल आहे का? गप्प गप्प आहे. शाळेत सुद्धा गेलेला नाहीये आज. आतमध्येच बसून काय करतोय देव जाणे. सोपान, सोपान.
मला वाटलं तुझा दोस्त आलाय. मला वाटलंच होतं तुला हाक मारल्याशिवाय तू काय दार उघडणार नाहीस म्हणून. कुठे गेली तीस? कुसुम आत्याला भेटून आले. कुसुम? तुझ्या दिनूची लेक कुसुम. ती कुसुम होय. त्याने काय इंदे, हे यंत्र आता जुनं झाले, फार गंजलंय. दिवा पेटायला लय उशीर लागतो. पाकपूक पाकपूक करते मग पेटते. आता पेटला ना दिवा? होय. मग काय म्हणली? कुणीतरी बाई आहे तिच्या ओळखीची. कुसुम आत्याच्या मते त्या बाईमध्ये शक्ती बिकती काहीतरी घेऊन जाणार आहे मला तिथे. आणि इंद्या ती बाई पाखंडी निघाली तर? मग काय, फेरी फुकट गेली समजायची. पण तुझी ती शक्ती मिळवण्यासाठी कुठून तरी सुरुवात करायला हवी नाही का? तुझा तू दोस्त सापडला का? काय तो का दाढी वाढून येतो तुझा दोस्त सापडला? जखमीवर मीठ चोळतोस? नाही, तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. नाही ना सापडला अजून. ठीक गेलाय ना जीव जाणे. ती डायरी आहे त्याच्याकडे. अग मग त्याच्या घराला फोन करून विचार की. नाहीये ना घरचा नंबर माझ्याकडे. त्याचं घर तरी कुठे देव जाणे. कसा कॉन्टॅक्ट करायचा कळत नाहीये मला. तू काय काळजी करू नको, तो येईल पुन्हा. तुझ्या जाळ्यातनं सुटून जातोय कुठे तू. विशफुल थिंकिंग. काय म्हणली? इंग्रजीशी आपला सुतराम तरी संबंध आहे का? नाही. नाही ना, मग बस निवांत. मला इंग्रजीच्या गप्पा सांगू नये. हा, मी लय इंग्रज पाहिल्यात. तू काल परवा आली, मी 80 वर्ष राहतली. पण मुरली 160 वर्ष राहणार आहे बरं का हिंदी.